किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात मी सीमा तऱ्हाळकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, संस्कार, सदाचार आणि जीवनमूल्यांची शिकवण देणारे श्लोक आपल्या भारतीय संस्कृतीचे अनमोल वैभव आहेत. आज श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, केशवनगर, अकोला येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने अष्टादश श्लोकी गीता सादर केली आहे. चला त्यांच्या या सुरेल आणि संस्कारमय सादरीकरणाचा आनंद घेऊया. संकल्पना श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, केशवनगर, अकोला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना काळे. निवेदन मोहिनी देशमुख. निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सूरज गोळे. नमस्कार बाल श्रोते हो, मी मोहिनी देशमुख सर्वांचं स्वागत करते. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. वा, किती सुंदर भजन आहे. मला हे खूप आवडते. ऐकून मन अगदी प्रसन्न होते. हो, अगदी खरे बोललीस. मी सुद्धा जेव्हा जेव्हा हे भजन ऐकते, गुणगुणते, तेव्हा खूप प्रसन्न वाटते आणि श्रीकृष्णाचे रूपच डोळ्यासमोर उभे राहते. अर्थातच भगवंताचे रूप आहेच तेवढे सुंदर, मोहक म्हणा. हो, हे अगदी खरंय. श्रीकृष्णाचे रूप डोळ्यासमोर आले की आठवतात त्याच्या मोहक अशा बाललीला, गोपींसमवेत त्याने केलेली रासक्रीडा आणि भगवंताने अर्जुनाला केलेला गीता उपदेश. गीता उपदेश ते काय आहे? त्याची निर्मिती कशी झाली? सांगते. मी तुम्हाला याविषयी थोडक्यातच माहिती सांगते. तर गोष्ट आहे महाभारतातली. महाभारतामध्ये पांडव आणि कौरव हे भाऊ होते. पांडव संख्येने 5 होते आणि कौरव हे 100 होते. इंद्रप्रस्थ हे त्यांच्या राज्याचे नाव होते. एकदा छोट्याशा कारणावरून या भावांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हे एका मोठ्या युद्धात झाले. आणि मग काय, ते कुरुक्षेत्रामध्ये म्हणजेच युद्धभूमीमध्ये एकमेकांसमोर युद्धासाठी सज्ज झाले. अर्थातच हे युद्ध जे होते ते काही साधारण युद्ध नव्हते. ते होते धर्म आणि अधर्माचे, सत्य आणि असत्याचे. आणि या युद्धामध्ये श्रीकृष्ण भगवान अर्थातच धर्माच्या, सत्याच्या बाजूने होते. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा पांडवांचा मुख्य योद्धा म्हणजेच अर्जुन हा युद्धभूमीवर घाबरला, गोंधळला. कारण तो ज्यांच्याशी युद्ध करणार होता ते त्याचेच आप्त, बंधू, स्वकीय होते. त्याच्या मनामध्ये एक युद्ध सुरू झाले आणि त्यांनी शस्त्र खाली टाकले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याच्या रथाचे सारथी होते. आणि जेव्हा भगवंताने हे सर्व पाहिले तेव्हा त्यांनी अर्जुनाला उपदेश केला. त्याच्या सर्व शंकांचे, प्रश्नांचे समाधान केले आणि मग अर्जुन पुन्हा युद्धासाठी सिद्ध झाला. आणि शेवटी या युद्धामध्ये अर्थातच धर्माचा, सत्याचा विजय झाला. आणि भगवंताने अर्जुनाला केलेला हा उपदेश म्हणजेच भगवत गीता. गीता म्हणजे ज्ञान, गीता म्हणजे प्रकाश, गीता म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, सत्याचा मार्ग. आणि अशा प्रकारे गीतेची निर्मिती झाली. आता समजले. गीता हा काही साधारण ग्रंथ नाही, तर साक्षात ईश्वराच्या तोंडून निघालेले शब्द आहेत हे. अगदी बरोबर. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव पद्मजा आहे. आत्ताच आपण सर्वांनी भगवद्गीतेचे महत्त्व ऐकले. त्याच अनुषंगाने आकाशवाणीच्या किलबिल या कार्यक्रमामध्ये आज आम्ही श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल अकोलाचे विद्यार्थी अष्टादश श्लोकी गीता सादर करणार आहोत. यामध्ये गीतेतील प्रत्येक अध्यायासाठी एक असे एकूण 18 श्लोक आहेत. चला तर मग सुरू करूया. थांब पद्मजा, मला एक प्रश्न पडला आहे. जसे की तू सांगितलेस अष्टादश श्लोकी गीता वगैरे, ते मोठ्या माणसांसाठी तर ठीक आहे, पण आमच्यासारख्या मुलांना, विद्यार्थ्यांना याचा काय उपयोग आहे? श्रेया, खूप छान प्रश्न विचारलास ग.
पण एक सांगू, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुला आमचा हा कार्यक्रम संपूर्ण ऐकावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल. तयार आहेस का तू? हो, नक्कीच. मला अशा नवीन गोष्टी शिकायला खूप आवडते. मी खूप उत्सुक आहे. तर सुरू करूया. अष्टादश श्लोकी गीता. यामध्ये सहभागी आहेत कुमारी पद्मजा सागर पांडे, कुमारी श्रेया अमोल मिसळे, कुमारी आराध्या मयूर पुणकर, कुमारी माही रणजित दामोदर, कुमारी अनुष्का राजेंद्र इंगोले, कुमारी देवश्री सचिन उणवणे, कुमारी ऋषिका गजानन काळे, कुमारी आरोही अभय लोहकरे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नमस्कार, मी पद्मजा. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. अर्जुन उवाच निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हा श्लोक गीतेतील पहिल्या अध्यायाचा आहे. या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णाला सांगत आहे की त्याला युद्धामध्ये विपरीत लक्षणे दिसत आहेत. युद्धात आपतांना मारून त्याला काहीच मिळणार नाही. हे सर्व खूप कष्टदायक आहे आणि म्हणून तो दुःखी आहे. त्याला हे युद्ध करायचे नाही. गीतेतील पहिल्या अध्यायाचे सार हेच आहे की जेव्हा कधी कठीण परिस्थिती आयुष्यात येईल त्यावेळी मागे न हटता त्याला सामोरे जावे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गीतेतील पहिला श्लोक व त्याचा अर्थ ऐकला. आता गीता आपल्या आयुष्यामध्ये काय भूमिका पार पाडते? आपण तर खूप लहान आहोत. मग ह्या गीतेचा अर्थ आपण आपल्या परीने लावूयात. तर मला असे वाटते की आपण लहान असल्याकारणाने चुकीच्या गोष्टींची साथ न देता आपण सत्याच्या बाजूने साथ दिली पाहिजे. आपला कितीही जवळचा मित्र असो, मैत्रीण असो, आप्तस्वकीय असो, पण आपण कधीही चुकीच्या गोष्टींना साथ न देता योग्य तेच किंवा सत्याची साथ दिली पाहिजे. कारण शेवटी ईश्वर सुद्धा सत्याच्या बाजूनेच असतो, बरं का. भगवानुवाच योगस्थः कुरु कर्माणि संगत्वक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हा श्लोक गीतेतील दुसऱ्या अध्यायाचा आहे. या श्लोकामध्ये कृष्ण भगवान म्हणतात, हे धनंजया, आसक्ती सोड. योगात स्थिर होऊन यश अपयश समान मानून तुझे कर्तव्य करण्यास सिद्ध हो. यश अपयशाचा हा समभाव म्हणजेच योग आहे. गीतेतील दुसऱ्या अध्यायाचे सार हेच आहे की आपण सर्व गोष्टी नियंत्रित करू शकत नाही. आपण फक्त कर्तव्य करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या श्लोकाचा अर्थ असा घेऊयात की आपण शालेय जीवनात असताना ज्ञानार्जन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यश अपयशाचा विचार न करता सकारात्मक राहून सतत अभ्यास करणे, सराव करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे. नमस्कार, माझे नाव श्रेया आहे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. हा श्लोक गीतेतील 3ऱ्या अध्यायाचा आहे. या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला इंद्रियांवर खोटे नियंत्रण ठेवल्याचे दुष्परिणाम सांगतात. जी माणसं वरवर इंद्रियांना नियंत्रित करतात, जसे की कठोर उपवास करणे, इंद्रियांना कष्ट देणे, पण मनात सतत वाईट विचार ठेवतात, अशी माणसं पाखंडी असतात. गीतेच्या या अध्यायाचे सार असे आहे की कोणतेही कर्म शुद्ध मनाने केले तरच ते सफल होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो श्लोक ऐकला त्याचा अर्थ आपण असा घेऊया की आपण आपल्या इंद्रियांवर म्हणजे शरीरावर, मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. आपण आपल्या मेंदूवर संस्कार घडवू शकतो. उदाहरण घ्यायचे झाले तर आजकाल आपण जो TV, मोबाईल याचा अतिवापर करतो आहोत त्यावर नियंत्रण ठेवू शकतो किंवा त्याचा वापर ज्ञानार्जनासाठी करू शकतो. म्हणजेच शरीराला कष्ट न देता आपण त्याला चांगले वळण, चांगल्या सवयी नक्कीच लावू शकतो. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं आचिरेणाधिगच्छति.
हा गीतेतील 4थ्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, जो मनुष्य श्रद्धावान आहे, साधनेमध्ये तत्पर आहे आणि ज्याने इंद्रियांवर पूर्ण संयम ठेवला आहे, तोच खरे ज्ञान प्राप्त करतो व शेवटी परम शांती प्राप्त करतो. गीतेतील या अध्यायाचे सार हेच आहे की सत्यज्ञान कर्माला अर्थपूर्ण करते. विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आपण असा घेऊयात की आजचे हे युग विज्ञान युग आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण माहिती झाले की परिणाम आपल्याला योग्य प्रकारे समजतात. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ आपण असा घेऊयात की आपण विज्ञाननिष्ठ असले पाहिजे, आपण श्रद्धावान तर असलेच पाहिजे, पण आपण अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यामध्ये स्थान देता कामा नये. आपण जे ज्ञान घेत आहोत ते वरवर फक्त परीक्षेपुरते गुणांपुरते न घेता त्याचा सखोल अभ्यास करावा, म्हणजे ते ज्ञान अर्थपूर्ण होते. नमस्कार, माझे नाव माही आहे. मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी आहे. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. हा गीतेतील 5व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की तोच माणूस जीवनमुक्त आहे जो बाह्य जगातील विकारांवर विजय मिळवतो. जोपर्यंत मनात वासना, भीती, राग असतात तोपर्यंत माणूस मुक्त नसतो. एकदा या सर्वांवर विजय मिळवला की तो जिवंतपणीच मोक्ष अनुभवतो. मनावर विजय मिळवला की सर्व युद्धे सोपी होतात. हेच या अध्यायाचे सार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या श्लोकाचा अर्थ आपण असा घेऊया की विद्यार्थी दशेमध्ये असताना आपल्याला अनेक गोष्टींचा मोह होऊ शकतो. अनेक वाईट गोष्टी, वाईट सवयी आपल्या मेंदूवर अधिपत्य गाजवू शकतात. पण तरीही या सर्वांपासून दूर राहून विकारांवर, वाईट सवयींवर विजय मिळवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हा गीतेतील 6व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती योग्य आहार विहार घेणारा, कर्तव्याचे पालन करणारा, योग्य वेळी झोपणारा व जागा होणारा असतो तो एक प्रकारे योगीच असतो. त्याचा हा योग त्याच्या सर्व दुःख कष्टांचा नाश करतो. गीतेचा या अध्यायाचे सार हेच आहे की योगाभ्यास व यम नियम हे जीवनाला आकार देतात. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण योगी बनायला हवे. म्हणजे काय तर विद्यार्थी कर्तव्यांचे पालन केले पाहिजे, जसे की रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, योग्य तो व्यायाम करणे, योग्य आहार विहार घेणे इत्यादी. आणि वाईट विचार, वाईट सवयी यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. हा एक प्रकारचा योगच आहे. नमस्कार, माझे नाव देवश्री आहे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. दैवीरुषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हा गीतेतील 7व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवान असे सांगतात की सत्व, रज व तम या गुणांनी बनलेली माझी माया मानवाला तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे. मोहमायेची ही दरी पार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराची पूर्ण शरणागती. गीतेतील या अध्यायाचे सार हेच आहे की जेवढे डोळ्यांना दिसते जीवन तेवढेच मर्यादित नाही. विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आपण असा घेऊया की आपली काया म्हणजेच हे शरीर ईश्वराने बनवलेले आहे आणि त्यामध्ये सत्व, रज, तम हे गुण ठासून भरलेले आहेत. पण आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना रज व तम म्हणजेच अहंकार व राग यांना दूर करून सत्वगुण वाढवायला हवा. मग त्यासाठी काय करावे तर ईश्वराला शरण जावे. त्यासाठीच तर आपण दररोज शाळेमध्ये विविध प्रार्थना म्हणत असतो, बरोबर ना? अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. हा गीतेतील 8व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी शुक्ल किंवा देवयान मार्ग अर्थात ज्ञानी मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या गतीचे वर्णन केले आहे.
ते म्हणतात, अग्नी, दिवसाचा प्रकाश, उत्तरायण, शुक्ल पक्ष या काळात देह सोडलेल्या व्यक्तींचा आत्मा ब्रह्मलोकांमध्ये जातो व जन्मबंधनातून मुक्त होतो. गीतेतील या अध्यायाचे सार हे आहे की आपण ज्या गोष्टींचे ध्यान करतो आपण तसेच बनत जातो व आपला अंतही तसाच होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता या श्लोकाचा अर्थ आपण विद्यार्थी दशेमध्ये असा घेऊ शकतो की आपण सतत सकारात्मक राहायला हवे. जसा विचार तुम्ही कराल तशीच तुमची परिस्थिती तुम्हाला साथ देईल. लक्षात ठेवा, चांगला विचार हा सृष्टीपर्यंत पोहोचतो आणि सृष्टी आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी साथ देते. म्हणून नेहमी चांगला विचार करणे हा विद्यार्थी दशेमध्ये यश मिळवण्याचा सुयोग्य मार्ग आहे. कारण आपण जसे विचार करू तसेच आपले जीवन घडणार आहे आणि त्याचा अंतही तसाच होणार आहे. नमस्कार, माझे नाव अनुष्का राजेंद्र इंगोले आहे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. अपिचे सुदुराचारो भजते मामनन्यभाक साधुरेवस्य मंतव्यः सम्यक् वैयोवसितो हि सः. हा गीतेतील 9व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकात भगवंतांनी भक्तीचे अफाट महत्त्व सांगितलेले आहे. जर एखाद्या व्यक्तीचे आचरण वाईट असेल पण तिच्या मनात भगवंताविषयी नितांत प्रेम, अनन्य भक्ती निर्माण झाली तर ती व्यक्ती लवकरच वाईट मार्गापासून दूर होऊन सन्मार्गाला लागते आणि ईश्वर अशा भक्तेला लगेच आपलंसं करतो. गीतेतील या अध्यायाचे सार हेच आहे की ईश्वर आपल्यापासून दूर नाही, आपणच त्याला विसरतो. तो खूप दयाळू आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ असा लावू शकतो की आपण वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. त्या परमकृपाळू परमेश्वराला शरण गेले पाहिजे. लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्याला सतत चांगला मार्ग दाखवत असतो. आपण फक्त त्या मार्गावर चालले पाहिजे. नकळत आपल्या हातून जर एखादी चूक घडली, पाप घडले तर त्याचा पश्चाताप करून त्या ईश्वरासमोर क्षमा मागितली पाहिजे. तो आपल्याला लगेच क्षमा करतो आणि आपलंसं करतो. यो माम जमनादिंच व्यक्ती लोकमहेश्वरम अस्समूरस्य मर्तेषु सर्व पापे प्रमुच्यते. हा गीतेतील 10व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकात भगवान म्हणतात, जो मनुष्य मला अजन्मा, अनादी आणि संपूर्ण विश्वाचा महान स्वामी म्हणून जाणतो, माझे मूळ विश्वरूप जो ओळखतो, तो मनुष्य ब्रह्मापासून मुक्त होऊन ज्ञानवान बनतो. गीतेतील या अध्यायाचे सार हेच आहे की प्रत्येक महान गोष्टीमध्ये ईश्वरांची झलक असते. विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ आपण असा घेऊया की परमेश्वराने ही सृष्टी घडवलेली आहे, तसेच त्याने सर्व प्राणी मात्रांना देखील घडवलेले आहे. त्यामुळे माणसांमध्ये भेद करणे हे अत्यंत चुकीचे आहे. रंग, वर्ण, कुळ, धर्म कशावरूनही आपण माणसांमध्ये भेद करता कामा नये. कारण तो विराट स्वरूप परमात्मा जर जीवांमध्ये भेद करत नाही तर आपण करणारे कोण? सर्व सृष्टी ही त्याचेच रूप आहे. नमस्कार, माझे नाव आराध्या. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. मत कर्म कृण्मत परमो मदभक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हा गीतेतील 11व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो मनुष्य मला साक्षी ठेवून सर्व कर्मे करतो, मलाच परम ध्येय मानतो, माझा अनन्य भक्त आहे, सर्व प्रकारच्या आसक्तीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या मनात कोणत्याही प्राण्याविषयी वैरभाव नाही, असा भक्त मलाच प्राप्त होतो. आपली दृष्टी जेव्हा व्यापक बनते तेव्हा समस्या छोट्या भासतात. हेच या अध्यायाचे सार आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये जर आपल्याला चांगले आयुष्य अपेक्षित आहे तर आपण जे काही करत आहोत ते परमेश्वर बघत आहे हे लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे. आपल्या सर्व कर्मांचा साक्षीदार तो परमेश्वरच आहे हे समजल्यावर आपल्या कर्मांवर सत्याचा अंकुश राहतो. आपल्या हातून चुकूनही कधी वाईट कर्म घडत नाही. श्रेयो हि ज्ञानम
अभ्यासा ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फलत्याग त्यागात शांतिरंतरम. हा गीतेतील 12व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवंताने साधना मार्गातील पायऱ्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ईश्वराचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि या दोन्हीपेक्षा कर्मफलत्याग अधिक श्रेष्ठ आहे. या अध्यायाचे हेच सार आहे की ईश्वराला पूर्णत्व नाही तर खरा भाव व प्रेम पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ असा घेऊ शकतो की आपण सतत चांगले गुण मिळवणे, प्रथम क्रमांक मिळवणे यासाठीच सतत प्रयत्न करत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास हा काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी असला पाहिजे. रट्टेबाजी, घोकमपट्टी केली की त्या अभ्यासाला ज्ञान म्हणता येत नाही आणि त्याचा पुढे आयुष्यात काही उपयोगही होत नाही. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हा गीतेतील 13व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, हे भारता अर्जुना, मानवी शरीर हे एक क्षेत्र आहे आणि यात वास करणारा क्षेत्रज्ञ म्हणजेच आत्मा हा माझा अंश आहे आणि तो सर्वव्यापी आहे. हे जाणणे म्हणजेच खरे ज्ञान आहे. या अध्यायाचे सार हेच आहे की मनुष्य हा केवळ शरीर किंवा मन नाही तर त्याहून अधिक व्यापक आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या श्लोकाचा अर्थ समजणे आपल्यासाठी फार कठीण आहे, पण मी तुमच्यासाठी हा श्लोक सोपा करून सांगते. बरं का विद्यार्थी मित्रांनो, आपण केवळ या शरीराला गृहीत न धरता आत्म्यालाही महत्त्व दिले पाहिजे, कारण तो साक्षात ईश्वराचा अंश असतो. आपल्या वर्तनाने, बोलण्याने कोणाचाही आत्मा दुखवता कामा नये. आपण केलेल्या सर्व चांगल्या वाईट कर्माचा तो साक्षीदार असतो. थोडक्यात काय, त्या ईश्वराने आपल्या शरीरात बसवलेला CCTV कॅमेराच असतो बरं का. मांचयो व्याभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् सन्मतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. हा गीतेतील 14व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मायावी प्रकृतीचे 3 गुण सत्व, रज, तम जीवाला बांधून ठेवतात. परंतु जर साधक अनन्य आणि अखंड भक्तीच्या मार्गाने केवळ भगवंताला शरण जातो तर तो या भौतिक गुणांच्या बंधनातून मुक्त होतो आणि दिव्य पद प्राप्त करतो. गीतेतील या अध्यायाचे सार असे आहे की तुमच्या सवयीच तुमचं भविष्य घडवतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सवयी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत बरं का. यांच्या आधारे आपण आपले आयुष्य घडवू शकतो. रोज सकाळी लवकर उठणे, थोडा व्यायाम करणे, योग्य आहार विहार, सत्याचा परिपाठ हे आपले आयुष्य नक्कीच घडवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वाचन, सुवाच्य अक्षर, नीटनेटकेपणा, एखादा छंद जोपासणे अशा सवयी आपल्याला आपले आयुष्य सुंदर घडवण्यात मदत करत असतात. निर्माण मोहाजिद संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख सत्ने गच्छन्त्य मूढा पदमेव्यम तत्. हा गीतेतील 15व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकात भगवान म्हणतात, जो मनुष्य अहंकार व मोहापासून मुक्त झाला आहे, जो सुख व दुःख यांना समान मानतो, असा ज्ञानी पुरुष मला प्रिय आहे व तो शेवटी माझ्या पदाला पावतो. गीतेच्या या अध्यायाचे सार हेच आहे की जग बदलले तरी तुम्ही सत्याची साथ कधीच सोडू नका. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ आपण असा घेऊया की परमेश्वराचा अर्थ काय आहे तर ती काही कोणी व्यक्ती नाही, सामान्य व्यक्ती तर अजिबातच नाही. परमेश्वर याचा अर्थ असा होतो की जो अत्यंत दयाळू आहे. आसक्ती, वाईट सवयी, अहंकार, मोह या सर्वांपासून दूर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर का ईश्वराच्या पदापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण काय केले पाहिजे, तर आपण मोह, अहंकार, राग, द्वेष या वृत्तींपासून दूर झालं पाहिजे.
तेव्हाच कुठे आपण त्या परमेश्वरापदी पोहोचू शकतो, म्हणजेच ईश्वरासारखे होऊ शकतो. नमस्कार, माझे नाव ऋषिका आहे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. यः शास्त्र विधी मृत्सृज वर्तते कामकारतः न सिद्धिमवाप्नोति न सुखम न परां गतिम. हा गीतेतील 16व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, आयुष्यात यशासाठी, आत्मिक समाधानासाठी आणि मोक्षासाठी शास्त्रामध्ये सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. जर कोणी नियम बाह्य वर्तन मार्ग निवडला तर त्याचे जीवन दुःखमय बनते. या अध्यायाचे सार असे आहे की चरित्र त्या निर्णयांमुळेच घडते ज्यांना कोणी बघत नाही. विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकामधून आपल्याला हेच कळते की आपण स्वतः आपल्या सवयींना, आपल्या प्रकृतीला, आपल्या स्वभावाला नियंत्रित ठेवले पाहिजे. मनः प्रसादः संयत्वं मौनम् आत्मविनिग्रह भावसंशोधिरित्येतत् तपो मानसमुच्यते. हा गीतेतील 17व्या अध्यायाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, मनाची प्रसन्नता व पवित्रता, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरणातील भावाची शुद्धता या 5 गुणांना मानसिक तप असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीने आत्मउन्नतीसाठी हे तप केलेच पाहिजे. या अध्यायाचे सार असे आहे की जशी तुमची श्रद्धा आहे तसेच तुमचे जीवन बनते. विद्यार्थी मित्रांनो, जोवर आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत तोवर आपण आपल्या मनाची प्रसन्नता, पवित्रता जपलीच पाहिजे. प्रसंगी आत्मसंयम आणि मौनही धारण केले पाहिजे. कारण ज्याचे मन, अंतःकरण शुद्ध असते तो नेहमी यशस्वीच होतो. नमस्कार, माझे नाव आरोही आहे. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहत्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा गीतेतील 18व्या अध्यायाचा श्लोक आहे व हा गीतेतील सर्वात महत्त्वाचा श्लोक मानला जातो. यात श्रीकृष्ण सांगतात की सर्व मानवी कर्तव्य, कर्मकांडे आणि नियम सोडून देऊ, केवळ परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवून शरण जाणे हीच मुक्तीची खरी गुरुकिल्ली आहे. या अध्यायाचे सार हे आहे की सर्व भार ईश्वरावर सोडून देणे हीच खरी कर्मबंधन मुक्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संकटांना, समस्यांना घाबरून न जाता त्या परमकृपाळू परमेश्वरावर विश्वास ठेवल्यास कोणत्याही संकटातून आपण मार्ग काढू शकतो. आपण फक्त आपले कर्तव्य आणि चांगले कर्म करत राहायचे, बाकी सर्व त्या ईश्वरावर सोडून द्यायचे आणि म्हणायचे तत्सत कृष्णार्पणमस्तु. विद्यार्थी मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे सर्व ऐकून? खूप छान वाटले आम्हाला. मला तर या सर्वांवर 2 ओळी गाव्याशा वाटत आहेत. तुम्हीही माझ्यासोबत गा. ओ पालनहारे निर्गुण होण्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नाही, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नाही, तुमरे बिन हमरा कोनो नाही. श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल अकोला शाळेतर्फे मी अकोला आकाशवाणीचे आभार मानते. धन्यवाद. बालमित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल केशवनगर अकोला यांनी सादर केलेला 18 श्लोकी गीता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना काळे, निवेदन मोहिनी देशमुख यांचं, निर्मिती सहाय्य सीमा तऱ्हाळकर. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण.